सरकार 3 आठवड्यामध्ये तयार करणार गणेश मूर्ती विसर्जन धोरण. मुंबई उच्च न्यायालयानं दिली माहिती. महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी धोरण तयार करण्यासाठी मागितली मुदत. कोर्टाकडे मागितला 3 आठवड्यांचा कालावधी. राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार मीणा यांची नियुक्ती. सुजाता सौनिक यांनी राजेश कुमार मीणा यांच्याकडे सोपवला पदभार. मीणा यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्र. तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का. गोशामहलचे आमदार टी राजा सिंग यांनी दिला भाजपचा राजीनामा. भाजप प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला राजीनामा. दुबईमध्ये एअर टॅक्सीचा पहिला यशस्वी प्रयोग. 2026 मध्ये भारतातही चाचणी होण्याची शक्यता. शहरांतर्गत हवाई सेवेच्या दिशेनं मोठं पाऊल. तेलंगणामध्ये औषध बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोटात 10 कामगारांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. काही जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. नागपुरात मुसळधार पाऊस. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज. पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. अमरावतीतल्या धरणांमध्ये 40%च जलसाठा शिल्लक. 48 लघु प्रकल्पांपैकी 27 प्रकल्प कोरडे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. मीरा रोडमध्ये मराठी बोलायला नकार दिल्यानं मनसेचा डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला चोप. व्हिडिओ व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.